श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात सुख दुःख, चढ उतार, संकट, संधी हे सगळं आलटून पालटून भेटत राहत असतं. पण या साऱ्या वळणावर टिकून राहण्याची खरी ताकद कुठं असते तर ती आपल्या कर्मात असते. मनुष्य किती विद्वान, सामर्थ्यवान, श्रीमंत किंवा प्रभावशाली असो, त्याचं खरं ओळखपत्र म्हणजे त्याचं कर्म असतंय. देव प्रत्येकाला पाहतो, पण त्याच्यासोबत फक्त त्या माणसाला उभा राहतो जो निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे आणि सद्गुणीपणे कर्म करत राहतो. देवाला सोन्याचं सिंहासन, मोत्यांचा हार, मोठ्या मोठ्या आरत्या लागत नाहीत. त्याला हवं असतं ते निर्मळ मन आणि फक्त चांगलं कर्म. श्रोते हो, कर्मानं जेव्हा माणूस स्वतःचा आणि समाजाचा विकास करतो तेव्हा देव त्याच्या प्रत्येक पावला मागं सावलीसारखा उभा राहत असतोय. म्हणून म्हटलं जातं, प्रार्थना करून देवाला सापडणं अवघड आहे, पण चांगलं कर्म करून तो सहज मिळतो. आपण मंदिरात जाऊन दिवा लावतो, पण खरं तर प्रत्येक चांगलं कर्म म्हणजे एक दिवाच आहे जो थेट देवाच्या मनाशी जोडला जातो. चांगलं कर्म म्हणजेच आपल्या जीवनाची खरी पूजा, आणि त्या पूजेला देव कधीही नाकारत नाही. म्हणून श्रोते हो, चला आयुष्यातील प्रत्येक क्षणाला आपण चांगल्या कर्मानं उजळूया. कारण कर्म चांगलं ठेवा, देव नेहमी साथ देतो. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चांगलं कर्म म्हणजे देवाला अर्पण केलेली एक अनमोल प्रार्थना आहे. ज्यानं ती केली त्याचं आयुष्य देव स्वतः सुंदर करून टाकतो. आपली प्रगती किती झाली हे देव बघत नाही, पण आपण प्रगती करताना किती लोकांना सोबत नेलं हे तो नक्की बघतो. माणसाला देव सापडावा म्हणून मंदिरात जायची गरज नाही. त्याचं पवित्र कर्म हेच त्याचं मंदिर असतं. कर्म जर आत्म्याच्या शुद्धीनं केलं तर त्याचा परिपाक नेहमी देवाच्या आशीर्वादानं गोड होतो. आयुष्यात चांगल्या कर्माचा ठेवा जमा करत राहा, कारण देवाला भेट वस्तू म्हणून आपलं कर्मच नेलं जातं, पैसा किंवा पदवी नाही. जेव्हा आपण कर्मात देव शोधतो तेव्हा प्रत्येक काम पवित्र बनतं. लहानसं कामही त्यावेळी मोठ्या पूजेसारखं ठरतं. माणसानं केलेलं वाईट कर्म पाठीशी लागतं, पण केलेलं चांगलं कर्म देवाच्या आशीर्वादासारखं पुढं उभं राहतं. चांगल्या कर्माला देवाची मंजुरी मिळते, पण वाईट कर्माला वेळेचाही आधार मिळत नाही. देव नेहमी त्याच्या सोबत असतो जो स्वतःला इतरांच्या आनंदात विसरतो, कारण अशा माणसाच्या प्रत्येक कर्मात देवाचं प्रतिबिंब असतं. चांगलं कर्म करण्यासाठी संधी नको, तर मन शुद्ध असणं गरजेचं आहे. जिथं शुद्ध मन आहे तिथं देव नक्कीच साथ देतो. देवाला हाक मारण्यापेक्षा जर आपण इतरांसाठी चांगलं काम केलं तर देव आपोआप येतो, कारण तो माणसाच्या चांगल्या कर्मात राहतो. कर्म जर खरं, न्याय आणि उदात्त असेल तर त्याचं फळ मिळायलाच लागतं, कारण देव न्याय करतो पण कधीही अन्याय करत नाही. जे कर्म आपण इतरांसाठी करतो तेच आपल्या आयुष्याचा
देवासमोरचा अर्ज असतो. चांगलं कर्म म्हणजे माणसाच्या आत्म्याला घडवणारी कार्यशाळा आहे. त्यातून निघालेला प्रकाशच देवापर्यंत पोहोचतो. आपल्याकडं जर पैसा नसला तरी चांगलं कर्म करण्यासाठी हृदयाची श्रीमंती पुरेशी असते आणि देव नेहमी त्या हृदयाला साथ देतो. जर कर्मानंच आयुष्याची पायाभरणी केली तर त्यावर उभा राहिलेला महान आयुष्यभर ढळत नाही, कारण देवच त्या पायाला बळ देतो. देव नेहमी त्या मनाला निवडतो ज्याचं कर्म निर्मळ असतं, कारण त्याला सोन्याचं सिंहासन नको असतं. त्याला सोन्यासारखी माणसं हवी असतात. जेव्हा मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता सेवा केली जाते तेव्हा त्या सेवेला देवाचं रूप लाभतं. चुकीची वाट सोपी असते, पण देवाच्या सहवासात राहायचं असेल तर चांगल्या कर्माचा कठीण मार्ग निवडावा लागतो. माणसाची खरी पूजा म्हणजे त्याचं कर्म. मंदिरात नाही तर कर्मभूमीवर देव जास्त प्रसन्न होतो. चांगलं कर्म केलं तर देवाचा न्याय आपल्याला नेहमीच योग्य ठिकाणी नेतो, मग तो प्रवास कितीही कठीण असो. जेव्हा आपण आपल्या हाताने इतरांसाठी चांगलं घडवतो तेव्हा त्या हातांना देवाचे हात सामर्थ्य देतात. प्रार्थना प्रत्येकाला करता येते, पण चांगलं कर्म प्रत्येकाकडून घडत नाही. म्हणूनच देव त्या माणसाला ओळखतो जो निस्वार्थ कर्म करतो. देवाशी सतत जोडलेलं राहायचं असेल तर चांगले विचार आणि चांगले कर्म हे सर्वोत्तम साधन आहे. जीवनात संकटे येतात तेव्हा ती आपल्याला तपासण्यासाठी येतात. जर कर्म पवित्र असेल तर देव संकटांनाही आशीर्वादात बदलतो. सद्गुणाने भरलेलं कर्म म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा थेट मार्ग आहे. जो स्वतः चांगलं करतो त्याला वेगळं देव शोधावे लागत नाहीत. जगाला फसवता येईल, स्वतःलाही समजावता येईल, पण कर्माचं फळ आणि देवाची दृष्टी कधीही चुकीचे ठरू शकत नाही. माणूस जेव्हा आपल्या कर्माला प्रार्थने इतकंच महत्व देतो तेव्हा देव त्याला दुप्पट आशीर्वाद देतो, कारण कर्मच खरी प्रार्थना आहे. देवाला खुश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सतत चांगलं कर्म करणं, कारण देवाला आरती हार फुले नको आहेत. त्याला माणसाची स्वच्छ वृत्ती आणि निष्कलंक कर्म हवे असतात. जेव्हा माणूस स्वतःचं कर्म शुद्ध ठेवतो, प्रामाणिकपणे कार्य करतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलामागं देवाची सावली उभी राहते, कारण देव नेहमी त्या हाताला धरतो ज्यानं इतरांना रडवलं नाही.